नमस्कार, मी नितेश कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण भारत चीन जे आता सध्या वादग्रस्त परिस्थिती उद्भवलेली आहे, जो भारतीय सीमेवर आणि चायनाच्या सीमेवर वाद निर्माण झालेला आहे, ते आपल्या सीमेत 450 मीटर आतमध्ये आले होते, पण आता ते मागं गेले. पण मात्र चायनाच्या कुरगुडी काही कमी होऊन नाही राहिल्या, पण आपलीही ताकद कुठंतरी त्या चिंगचॉंगचिंगला दाखवणं आवश्यक आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ भारतीय वायुसेनेत दाखल झालेल्या 5 राफेल विमानांच्या ताफ्यावर आहे. ठीक आहे, राफेल विमानांचा पूर्ण इतिहास, राफेल विमान किती खतरनाक आहे हेही पाहणार आहे. राफेल विमानांचा करार NDA सरकारच्या काळात 126 विमानांचा झाला होता. त्याच्यानंतर 36 विमानांचा नरेंद्र मोदी सरकारनं केला. ठीक आहे, त्यातले काय घोळ आहे, ठीक आहे, काय घोळ नाही आहे. पण हे घोळ जरी असन तर सध्याच्या विवादास्पद परिस्थितीत आपल्या सीमेत जे चायनानं घुसखोरी केली, ठीक आहे, त्यांना आपला दम दाखवण्यासाठी सध्या मात्र आपल्यापाशी जे राफेल विमान आले आहे ते चायनाच्या नाकावर टिचून आणि ठीक आहे आपली जगासमोर सिद्धता तयार करण्यासाठी आपण आपले हौसले बुलंद केले आहे. याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे का भारतीय वायुसेनेत दाखल झालेल्या 5 राफेल विमानाबद्दल माहिती पाहू. ठीक आहे, ते किती तारखेला निघाले, कुठं दाखल झाले, त्याचबरोबर राफेल विमानाचे वैशिष्ट्य पाहू. याचा ताशी वेग किती आहे, 5th जनरेशनचे आहे, स्टील्थ टेक्नॉलॉजी युक्त आहे. हे रडारवर विमान कुठेही सापडत नाही, सापडते थोड्याफार प्रमाणात, पण रडार त्याला कॅच करू शकत नाही. कशाले स्टील्थ टेक्नॉलॉजी म्हणते. त्याच्यानंतर या विमानात कोणते मिसाईल वापरण्यात येते. ठीक आहे, हे विमान एअर टू एअर, ठीक आहे, म्हणजे हवेतल्या हवेतच एखादं विमान उडू शकते. त्याच्यानंतर जमिनीवरचं एखादं टार्गेट ॲब्सोल्यूट उडू शकते. 5th जनरेशनमध्ये जगात जेवढे विमान आहे 5th जनरेशनचे, ठीक आहे, F-22 आहे, F-35 आहे, पाकिस्तानला दिलं अमेरिकेनं. त्याच्यापेक्षा खतरनाक F-22 आहे, जे अमेरिकेनं अजूनही कोणाला दिलं नाही. ठीक आहे, आणि ते द्यायचं असेल तर अमेरिकेच्या सिनेटची परवानगी घ्यावी लागते. पण मात्र आपल्याला त्याच्यापेक्षा जगात सगळ्यात खतरनाक नवीन तंत्रज्ञानाने लेस असलेलं पण सर्वाधिक किंमत असलेलं फायटर जेट, ठीक आहे, F-52 फायटर जेट जे आहे अमेरिकेचं, याच्याहीपेक्षा ठीक आहे, याच्याहीपेक्षा टेक्नॉलॉजीनं खतरनाक आहे राफेल जेट. तर आताच्या परिस्थितीसाठी आपल्याला राफेल जेट खूप महत्त्वाचा आहे. कारण राफेल जेटची ताकद दाखवून कुठंतरी, ठीक आहे, कुठंतरी शेपूट चायनाचं ठेसल्यासारखं होईल ड्रॅगनचं. आता आपण राफेलबद्दलची माहिती पाहू. 5 राफेल विमान दाखल होण्याच्या अगोदर, 5 राफेल विमान दाखल होण्याच्या अगोदर, ठीक आहे, भारताचे लष्कर, ठीक आहे, भारताचे संरक्षण प्रमुख राजनाथ सिंह हे 8 ऑक्टोबर 2019 रोजी पॅरिसला गेले होते. ठीक आहे, 2016 राफेल विमान 26 राफेल विमान खरेदी करण्याचा करार NDA सरकारनं म्हणजे नरेंद्र मोदी सरकारनं केला. 26 विमानं खरेदी केली आहे. त्याच्यातलं एक विमान आपल्याला त्या दिवशी दिलं. ठीक आहे, 8 ऑक्टोबर 2019 औपचारिक घोषणा केली का भारतीय, ठीक आहे, वायुसेनेत पहिलं एक राफेल विमान दाखल केलं पॅरिसला. ते ठीक आहे डेसॉल्ट एव्हिएशन, ठीक आहे, त्याचे जे प्रोनाऊन्सिएशन आहे, ठीक आहे, डेसॉल्ट एव्हिएशन. तर त्या ठीक आहे डेसॉल्ट एव्हिएशन या कंपनीकडून 8 ऑक्टोबर 2019 रोजी आपण, ठीक आहे, एक विमान आपल्या वायुसेनेत दाखल करून घेतलं. त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे तिथं भारतीय वायुसेनेत विमान दाखल करण्यासाठी, ठीक आहे, दाखल करून घेण्यासाठी औपचारिक स्तरावर, ठीक आहे, एक प्रतिनिधी म्हणून गेले होते. तुम्हाला माहीत असेल त्या राफेल विमानाले लिंबू आणि मिरच्या लावल्या होत्या, जशी काही आपण गाडी घेऊन राहिलो. ठीक आहे, हे चुकीची गोष्ट आहे. ठीक आहे, आपण खूप मागात झालो असा त्याचा संभ्रम होऊन राहिलो. आपण आपल्या घराले, काही लोकांले, ज्या लोकांले भीती असते ते लोक आपल्या गाडीगिडीले बांधतात. ठीक आहे, विमान आता विज्ञानाच्या जगात आहे, तर त्या विमानाले लिंबू आणि मिरच्या लावणं टोटली चुकीचं आहे. ठीक आहे, अंधश्रद्धेचा विषय आहे तो. आपण महाराष्ट्र शासनानं अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम पारित केला आणि आपण, ठीक आहे, मूलभूत अधिकारात मार्गदर्शक तत्त्वे जी आहे 10 मार्गदर्शक तत्वे आहे. ठीक आहे, त्याच्यात एक 11वं याड केलं. त्याच्यात सांगितलं आहे का विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणे,
जगाले सांगून राहिली राज्यघटना, भारताला लोकायले सांगून राहिली का तुम्ही विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगा. ठीक आहे. तर इथं आपण जे पाहून राहिलो ते राफेल आणून राहिलो. ठीक आहे. लष्कराचं विमान ठीक आहे पाडासाठी आणून राहिलो, लष्कराच्या सीमेत घुसून त्याचे टार्गेट उद्ध्वस्त करासाठी आणून राहिलो. आणि त्या लिंबानं आणि मिरचीनं आपलं विमान वाचन का नाही. ठीक आहे. तर ह्या श्रद्धा अंधश्रद्धेच्या गोष्टी आहे. ठीक आहे. या पातळीवर जागतिक लेवलवर असे काम करू नये एवढीच अपेक्षा आहे. ठीक आहे. तर आपण पहिलं विमान ठीक आहे राजनाथ सिंग यांनी दाखल करून घेतलं. त्याच्यानंतर हे विमान ठीक आहे आपले जे राफेल विमान आहे हे भारताचे एअरबेस आहे, इंडियन एअरफोर्सचे एअरबेस आहे. अंबाला हरियाणात आहे, मोठं एअरबेस आहे. त्याच्यानंतर लद्दाखले एअरबेस आहे आपलं, पण लद्दाख सीमेवर आहे. तिथं एवढ्या जवळ करता येत नाही, कारण तिथून जर त्यानं एखाद्या वेळेस हमला केला तर आपलं विमान पटकन सापडून जायचं होय. म्हणून तसं सापडत गिपडत नाही, रडार सिस्टीम आहे. तिकडून जर सीमेत एखादा आला तर रपकनच आपण अटॅक करतो त्याच्यावर. आपण केलाच होता एअर स्ट्राईकच्या वेळेस. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, आता अंबाला एअरबेस हे थोडंसं दूर पडते ठीक आहे बॉर्डरपासून, पण मात्र बॉर्डरच्या जवळ बी पडते. एका तासात सीमेवर दाखल होऊ शकतो. ठीक आहे. याच्यासाठी अंबाला एअरबेस आहे हरियाणात. इकडं पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये आणि इकडं चायनाच्या बॉर्डरमध्ये घुसू शकतो अंबाला एअरबेस. आणि त्याच्यानंतर हाशिमारा एअरबेस वेस्ट बेंगॉलवरून सुद्धा हाशिमारा एअरपोर्टवर एअरबेसवर याच्यासाठी ठेवणार आहे आपण. ठीक आहे. काही विमानं ठीक आहे राफेलचे अंबाला एअरबेसवर न काही हाशिमारा वेस्ट बेंगॉल ठीक आहे इथं ठेवणार आहे. भारतापाशी सध्या MiG-21, MiG-27, MiG-30, जगवार ठीक आहे मिराज 2000 हे सध्या लढाऊ विमान आहे. पण टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून हे विमानं सध्याच्या जगात कुठंतरी मागं पडली आहे. जगात फायटर जेट 5ची रेंज चालू आहे. जसं तुम्ही कम्प्युटर घेताना म्हणताना 3rd जनरेशन 4th जनरेशन, तर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ठीक आहे हे जे राफेल आहे हे जगात 5th टेक्नॉलॉजीचं म्हणजे सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी आहे. हे MiG आहे, हे 3rd जनरेशनचे विमान आहे. आता आपले MiG तुम्ही पाहिले असाल कुठं कवाय पडते बिचारे. आता त्याचे पार्ट झिजू खतम होऊन गेले. ठीक आहे. MiG-21 तर कितीतरी व्या पडलं, कितीतरी पायलटचा त्यानं जीव घेतला. 1-2 MiG दर 2-3 महिन्यांना आपले पडत राहे. त्याच्यामुळे MiG-21 आता भारतीय वायुसेनेनं आउटडेटेड करून टाकलं, त्याला काढूनच टाकलं भारतीय वायुदलातून. तर म्हणून ठीक आहे भारतीय वायुदलाला 150 विमानांची अत्यंत आवश्यकता होती 2005मध्ये. ठीक आहे. 2005मध्ये ठीक आहे लष्करी अधिकाऱ्याच्या उच्चस्तरीय समितीनं एक केंद्र सरकारले अहवाल दाखल केला आणि त्याच्यात सांगितलं होतं का भारताला अत्यंत तंत्रज्ञानाने युक्त अशा 150 विमानांची आवश्यकता आहे. तेव्हाच भारत एखाद्या हमल्याचा विरोध तेवढ्याच प्रतिकार ठीक आहे आक्रमकतेने करू शकते. म्हणून भारत सरकारनं ठीक आहे राफेल विमान घ्यायचं ठरवलं. त्याच्यासाठी मनमोहन सिंग सरकारनं 126 विमानांचा करार केला होता. तो करार काय आहे, नरेंद्र मोदी सरकारनं केलेला करार काय आहे, याच्यातला डिफरन्शिएट पाहू. ठीक आहे. सगळेच पाहू, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी, कोणाला बरं वाटन कोणाला नाही वाटन तर त्याचे वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. काही लोकांना नाही आवडन, पण चांगल्या गोष्टी आहे. पण आता सध्याच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी 5 विमानं खूप महत्त्वाचे आहे. 5 जरी आले तर हे चायनाच्या 50 विमानाले भारी आहे. कारण ठीक आहे जगातली सगळ्यात अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि नवीन टेक्नॉलॉजीची विमानं आपल्याला ठीक आहे फ्रान्स आपल्याला देणार आहे. मग आपल्याला वारंवार विचारण परीक्षेत प्रश्न का राफेल विमानं कोण्या देशाकडून घेतले तर फ्रान्स. ठीक आहे. कोण्या देशाकडून घेतले फ्रान्स. तर आता लक्ष द्या. ठीक आहे. भारतीय वायुदलात 29 जुलै ठीक आहे म्हणजे 29 जुलै आजची तारीख 29 जुलै. ठीक आहे. तर 29 जुलै समोर व्हिडिओ पाहन तर तारीख लक्षात ठेवा. 29 जुलैला ठीक आहे 3:30 ते 4च्या दरम्यान अंबाला एअरबेसवर दिसलं का, अंबाला एअरबेसवर 3:30 ते 4च्या दरम्यान ठीक आहे आपल्या भारतीय वायुदलात 5 राफेल विमानं दाखल झाले. ठीक आहे. हे विमानं ठीक आहे फ्रान्सवरून ठीक आहे 27 जुलै 2 दिवसा अगोदर 27 जुलै 2020ला निघाले. ठीक आहे. विमानं सरळ आले नाही,
तर त्याचं फ्युएल मधात संपलं होतं, ठीक आहे. ते संपत आल्यावर मधात पुन्हा फ्युएल रिफिल केलं, एक वेळा रिफिल केलं, ठीक आहे. फ्युएल एक वेळा रिफिल केलं. त्याच्यानंतर इंधन भरासाठी, ठीक आहे, UAE युनायटेड अरब अमिरातच्या अल दाफरा या एअरबेसवर, ठीक आहे, थांबले इंधन भरासाठी आणि तिथून निघाले, ठीक आहे. तिथून निघाले, ठीक आहे. आजच थांबले होते UAEला, ठीक आहे. UAEला अल दाफरा, ठीक आहे, अल दाफरा इथं मुक्काम होता, ठीक आहे. इथं इंधन भरलं आणि अल दाफरावरून निघाले तर भारतीय वायुसेना, ठीक आहे, अंबाला एअरबेसवर, ठीक आहे, 3:30 ते 4च्या दरम्यान 5 विमानं दाखल झाली. आता भारत, ठीक आहे, आता भारत चायनाच्या बापाले ऐकू शकत नाही, कारण सध्या हे 5 विमानं, ठीक आहे, पाकिस्तानपाशी असणाऱ्या, ठीक आहे, अमेरिकेनं दिलेल्या पाकिस्तानले F-35 फायटर जेट विमानापेक्षाही खतरनाक आहे भाऊ, ठीक आहे. रपारप आतमध्ये घुसून येत तर रडारलाही माहीत पडणार नाही, इतकं खतरनाक विमान आहे. तर लक्ष द्या, ठीक आहे. 5th जनरेशनचं हे फायटर जेट विमान आहे. आता आपण का केलं का आज मात्र, ठीक आहे, हरियाणामध्ये प्रचंड ढगाई वातावरण होतं. या तारखेले 29 जुलै 2000 म्हणजे आजच्या तारखेले, ठीक आहे, आज व्हिडिओ बनवत आहे तर आजच्या तारखेले 29 जुलै 2020ला, ठीक आहे, ठीक आहे, अंबाला एअरबेसवर वातावरण खराब होतं, ठीक आहे, ढगाई वातावरण होतं. म्हणून आपण विमानात तिथून तर उरले आहे UAEवरून, तर आपल्याला लक्ष द्यावे, आपल्याला बॅकअप प्लॅन कुठंतरी ठेवायला पाहिजे. म्हणून आपण जर इथं उतरवता नाही आले, हवामान जास्तच खराब असलं तर आपण जोधपूर एअरबेसवर उतरू. जोधपूर राजस्थानमध्ये आहे. तो एअरबेस पाकिस्तानवर वॉच ठेवासाठी, पाकिस्तानवर हमला करायसाठी केला आहे. त्याच्यानंतर आपला एअरबेस, ठीक आहे, अंबालाली आहे, एक खडकवासला पुण्याली आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर बँगलोरली आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर हे इथं हाशिमारा वेस्ट बेंगॉलली आहे. असे जिकडं तिकडं एअरबेस करून ठेवले आहे आपण, लक्षात ठेवा, ठीक आहे. हे त्याच्यासाठी ठेवले आहे सीमेच्या जवळ रापकन जाऊन, ठीक आहे, अर्ध्या तासात दुश्मनाच्या सीमेत घुसून धड 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 लेखाच्या टार्गेट खतम. ॲब्सोल्यूट टार्गेट उडू शकते, ठीक आहे, हवेतून हवेत, म्हणजे विमानातून विमान उडू शकते. ह्या विमानाची खास खासियत आहे का हे 180 डिग्रीची 180 म्हणजे असं आहे तर रपकन उभं जाऊ शकते, रपकन खाली जाऊ शकते. याले 180, ठीक आहे, हे 90 रपकन असं आहे, रपकन 190 डिग्री. त्याच्यानंतर रपकन 180 असं जाऊ शकते, असं जात आहे, रपकन असं पलटन इकडं जाऊ शकते. त्याच्यानंतर हे विमान 360 डिग्री सुद्धा पलटू शकते. मी दाखवतो व्हिडिओ तुम्हाला. 360 म्हणजे हे विमान, लक्ष द्यावे, हे विमान असं जात आहे तर रपकन उभं होते आणि रपकन खाली पलटते, सिद्ध जाऊन असं जाऊन असं होऊन रपकन पुन्हा झरकन पैते उठून. हे जे टेक्नॉलॉजी आहे तर आपल्याला हे विमानं करोडो रुपये देऊन विकत घ्या लागून राहिले, ठीक आहे. भारतीय माणसाची अवकात नाही आहे का हे विमानं बनवण्याची, ते बी पाहू आपण कुठं कमी पडून राहिलो. कारण विकत घ्यायला करोडो रुपये खर्च करून राहिलो. दुनियाभराचा भ्रष्टाचार याच्यात होऊन राहिला, ठीक आहे. कोणी किमती सांगायला तयार नाही आहे, किमती विचारल्या संसदेत तर, ठीक आहे. तर काही संरक्षणात्मक बाबीच्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या किमती सांगू शकत नाही म्हणते. तर हे सगळे पॉईंट आपण समोर पाहणार आहे, ठीक आहे. राफेल विमान कसं आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यात कोणते वेपन्स वापरण्यात येते, सगळे पाहू, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, ठीक आहे. हे भारतीय वायुसेनेत 5 विमानं दाखल झाले, ठीक आहे. 5 विमानं दाखल झाले. किती विमानं? 5, ठीक आहे. अजून बाकीचे विमानं दाखल व्हायचे आहे. 26 विमानं, एक पहिले दिलं, ठीक आहे. ते पहिलं एक नाही, हे 5 टोटल झाले 6. अजून 20 विमानं दाखल भारतीय वायुसेनेत, ठीक आहे. 20 विमानं दाखल व्हायचे बाकी आहे. पण मात्र आपल्याला अशा फायटर जेटची, तंत्रज्ञानाने युक्त अशा फायटर जेटची 150 विमानाची आवश्यकता आहे असं भारतीय लष्करानं सांगितलं. किती विमानं? 150. तर हे आजची लेटेस्ट न्यूज आहे सध्याच्या घडीला. आणि चायनानं जर जास्त कुरकुर केली तर त्याच्या तोंडात बोकणा भरल्याशिवाय आपण ठेवू नाही. जास्तच तडतड केली तर लेकाच्या घरात घुसून भक ओतून देऊ. जास्त टळटळ केली तर आहे का नाही. आपल्या गलवान खोऱ्यात, ठीक आहे, 450 मीटर आतमध्ये घुसले होते, जास्त फडफड करे, ठीक आहे. 59 चायनाचे ॲप्स भारत सरकारनं बंद केले. तुम्हीही प्रचंड मोठा भारत सरकारने साथ दिला का तुम्ही सुद्धा बायकॉट चायना, ठीक आहे, गुड्स म्हणजे चायना वस्तूवर बहिष्कार टाकला आणि तुमच्यामुळे सरकारला शक्य झालं. पुन्हा 49 ॲप सरकारनं आता 2 दिवसाच्या अगोदर बंद केले. तर चांगली गोष्ट आहे. सेल्युटेबल वर्क आहे तुमचं का तुम्ही चायनाच्या वस्तू बॉयकॉट करून राहिले. बॉयकॉट करा, पण
त्या ठीक आहे, पण मात्र मला असं वाटते का तुमच्या वस्तूवर पर्याय निघाली पाहिजे. ठीक आहे, ज्या वस्तू बायकाट करून राहिले त्या वस्तूला लगेच ठीक आहे, लगेच ठीक आहे, मेक इन इंडिया योजनेअंतर्गत त्याला पर्याय भारतीय उद्योजकांनी लोकांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तरच भारत फटाफट त्या वस्तू बायकाट करण, अजून जास्त बायकाटचा परिणाम वाढन. आपण मात्र बऱ्याचशा वस्तूवर अजूनही आपण चायनावर अवलंबून आहे. मेहंदीपासून तर शॅम्पूपासून तर त्याच्यानंतर हे जे ड्रग्ज येते ना, म्हणजे गोळ्या गिया आपल्या ठीक आहे, औषधं ठीक आहे, त्याचे जे ठीक आहे कॅप्सूल गिप्सूल येतात हे सगळे ठीक आहे वरचे टोकरं गिकरं चायनातून येतात. फार्मास्युटिकल मेहंदी गिंदीचे कोणं गिन आहे हे सगळे चायनातून येतात. तर म्हणून ठीक आहे तुमच्यासाठी सेल्यूट एक वेळा, का तुम्ही जे वर्क केलं ते कोणीच करू शकणार नाही. भारतीय लोकांना हा माझा सेल्यूट आहे. तर आता आपण पाहू ठीक आहे, आता आपण पाहू का हे जे विमान आहे हे विमान ठीक आहे, हे विमान घेण्यासाठी जो करार केला होता नरेंद्र मोदी सरकारनं केलेला करार, आणि त्याच्यानंतर ठीक आहे आता ठीक आहे NDA सरकारनं म्हणजे नरेंद्र मोदी सरकारनं केलेला करार, आणि त्याच्यानंतर ठीक आहे मनमोहन सिंग सरकार, त्यावेळेस त्या सरकारने त्याची जी आघाडी होती म्हणजे ठीक आहे सहयोगी पक्ष घेऊन त्याचे मित्र पक्ष घेऊन सरकार स्थापन केलं होतं, त्याला UPA सरकार म्हणे. ठीक आहे, आता हे NDA सरकार. तर NDA सरकारनं केलेल्या करारात का प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यानंतर त्यानं केलेल्या करारात का प्रॉब्लेम होता, ह्या सध्या भारत आणि चीनच्या सीमेवर उद्भवलेली गलवान खोऱ्यातील वादग्रस्त परिस्थिती पाहता भारताच्या वायुदलात दाखल झालेल्या 5 राफेल विमानांचा ताफा हा भारतीय वायुसेनेची शक्ती सशक्त करण्यासाठी आणि चिंगच्या नाकावर ठेचण्यासाठी सगळ्यात मोठी ताकद आता भारतासाठी राफेल विमान आहे. राफेल विमानाची अद्भुतता आणि त्याची प्रचंड क्षमता पाहता आपण चायनाच्या सीमेत घुसून आतमध्ये अचूक हमला करू शकतो. त्याच्यामध्ये असणारे क्षेपणास्त्र ठीक आहे आणि त्याची अण्वस्त्र होऊन नेण्याची क्षमता हे आपल्याला अजूनच सशक्त बनवते. आपल्या या ठीक आहे राफेल विमानासाठी आपण फ्रान्ससोबत ज्या डेसॉल्ट एव्हिएशन कंपनीसोबत करार केला, त्या करार करणाऱ्या कंपनीसोबत झालेल्या करारावर वादग्रस्त वक्तव्य झाले. संसदेत प्रचंड मोठ्या ठीक आहे 3 सेशनमध्ये नुसते भांडणं चालले संसदेत. त्याच्यानंतर तोच प्रश्न भारताच्या सर्वोच्च न्यायालयात गेला आणि त्याच्यावरच उद्भवली कॉन्ट्रोवर्सी ऑन राफेल. आज मी तुम्हाला त्याच राफेलची ठीक आहे सत्यता पडताळून सांगणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मनमोहन सिंग सरकारनं 2012मध्ये राफेल विकत घेण्यासाठी करार केला होता आणि मात्र तो पूर्णत्वास नरेंद्र मोदी सरकारनं आणला. पण या सरकारनं केलेला करार आणि या सरकारनं केलेला करार याच्यामध्ये का फरक आहे हे दोन्ही समजावून घेऊ. ठीक आहे, तुम्हाला कोणता चांगला वाटते हे तुम्हीच ठरवा. मी सर्व तुमच्यासमोर मांडलेली आकडेवारी द हिंदू पेपर, द इकॉनॉमिकल टाइम्स आणि राज्यसभा आणि लोकसभेत ठीक आहे भारताचे ठीक आहे राज्य संरक्षण मंत्री सुभाष भामरे ठीक आहे संरक्षण मंत्री आणि A.K. अँटनी यांनी सांगितलेले माजी मुख्य ठीक आहे भारताचे संरक्षण मंत्री यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारावर ही सर्व माहिती आणि राफेलवरची कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला मी ठीक आहे या लेक्चरमध्ये सांगत आहे. लक्ष द्या, राफेल आलं खूप चांगली गोष्ट झाली. ठीक आहे, राफेल आपल्याला आवश्यकताच होती. 2005मध्ये भारत सरकारने भारताचा भूदल, वायुदल आणि त्याच्यानंतर नौदल याचं सशक्तीकरण करण्यात यावं. ठीक आहे, युद्धजन्य परिस्थिती झाली तर आपण कोणत्याही परिस्थितीत आपण कमी पडलो नाही पाहिजे. ठीक आहे, शस्त्रास्त्राने बलाढ्य असलो पाहिजे. आपली सेना आधुनिक शस्त्रसाहित्याने ठीक आहे भक्कम असली पाहिजे. याचा पाठपुरावा करण्यासाठी याचा अभ्यास करण्यासाठी 2005मध्ये ठीक आहे 2005मध्ये मनमोहन सिंग सरकारने एक समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालानुसार त्यांनी सांगितलं का भारताचं वायुदल हे अजूनही 1980चे MiG-21, MiG-27, MiG-3 या टाईपचे विमानं वापरून राहिलो. MiG-21 हे आउटडेटेड झाला, याला काढून टाका. हे कोणाही कामाचं नाही. कवा कोणाच्या उरावर पडून काही सांगता येत नाही. दर 2-3 महिन्यानं MiG-21 पडण्याची घटना घडे आणि त्याच्यातले आपले ठीक आहे आपले नौजवान पायलट
त्याच्यात शहीद झालेले आहे, अशा कितीतरी घटना झालेल्या आहे. तर आपले कितीतरी पायलट आणि ते राफेल कोणाच्याही उरावर कोणाच्याही गावात पडन त्यानं कितीतरी नुकसान झालं आहे. तर हे आउटडेटेड झालेले विमान आपल्याला काढा लागन. आपण 1980च्या तिसऱ्या पिढीतील लढाऊ विमानावर निर्भर राहू शकत नाही, निर्भर राहू शकत नाही. म्हणून आपल्याला आपला वायुदलाला सशक्त करण्यासाठी 150 लढाऊ विमानाची फायटर जेटची आवश्यकता आहे. अशी त्यानं खेद व्यक्त केली का आपण जुन्या विमानावर निर्भर राहू शकत नाही. तर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानानं लेस असलेले 5व्या पिढीतील लढाऊ विमानं पाहिजे. पण जगात 5व्या पिढीचे लढाऊ विमानं कोणाकडे आहे तर फ्रान्सकडं आहे, इस्रायलकडं आहे आणि अमेरिकेकडं आहे. अमेरिकेकडं F-35 आहे, ते 4थ्या पिढीचं होय, ते दिलं पाकिस्तानले. 5व्या पिढीचं F-22 नावाचं फायटर जेट आहे, ते त्याच्याहीपेक्षा खतरनाक आहे. ते मात्र देत नाही. हे जर अमेरिकेला द्यायचं असेल तर पहिले त्याच्या सिनेटमध्ये त्याच्या संसदेमध्ये कायदा पास करावा लागतो का हे विमान भारताला द्यायचं आहे तर द्यायचं का नाही द्यायचं. तर आता चायनाचा हा प्रश्न उद्भवल्यामुळे आपण मागणी केली आम्हाला फायटर जेट 22 द्या. तर आता अमेरिकेनं सुद्धा आपला तसा प्रस्ताव त्याच्या संसदेमध्ये मांडला आहे. पण आपण केलेला नरेंद्र मोदी सरकारनं केलेला करार पूर्णत्वास आला म्हणून रपकन 5 फायटर जेट आले. पण 5 फायटर जेट 2022 पर्यंत नरेंद्र मोदी सरकारनं केलेल्या 26 फायटर जेट खरेदी विमानाचा करार पूर्णत्वास जाण्यासाठी 2022 उजाडणार आहे. 2022 पर्यंत टप्प्याटप्प्यानं लक्ष द्यावे. 2022 पर्यंत टप्प्याटप्प्यानं हे विमानं भारताच्या वायुदलात दाखल होणार आहे. तर आता लक्ष द्या, दोन्ही करार आपण समजून घेऊ का या दोन्ही करारात का तथ्यता होती आणि का फसवेगिरी आहे. तर लक्ष द्या. UPA सरकार, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, आता काँग्रेस सोबत जे मित्र पक्ष आहे त्यांच्या मित्र पक्षाच्या पाठिंब्यानं स्थापन केलेल्या सरकारले म्हणते UPA, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, प्रोग्रेसिव्ह अलायन्स मनमोहन सिंग सरकार. आणि अटल बिहारी वाजपेयीनं 22 मित्रपक्ष घेऊन सरकार स्थापन केलं होतं. 1999 तुम्हाला माहीत असेल तर त्याला म्हणते NDA, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स. तेव्हापासून तेच नाव आहे. आता नरेंद्र मोदी सरकार त्याचे काय आहे, नरेंद्र मोदी ते भारताचे पंतप्रधान आहे NDA तर्फे. तर आता लक्ष द्या, आता 2012ले 2012च्या अगोदरपासूनच 2005ले त्या समितीने सांगितलं होतं का आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने लेस असे शस्त्रास्त्र आणि लढाऊ विमानाची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी भारत सरकारनं लष्कर मंत्रालयातर्फे, भारताच्या संरक्षण मंत्रालयातर्फे निविदा मागवल्या. का मागितल्या? निविदा. निविदा म्हणजे आपण त्याला टेंडर म्हणतो आपल्या भाषेत. त्या निविदा मागवल्या प्रत्येक देशाकडून. इस्रायलकडून मागवल्या, अमेरिकेकडून मागवल्या, फ्रान्सकडून मागवल्या, इंग्लंडकडून मागवल्या, त्याच्यानंतर रशियाकडून मागवल्या. प्रत्येक देशानं आपापल्यापाशी असलेल्या फायटर जेटच्या निविदा दिल्या. आपल्याला अत्याधुनिक पाहिजे होतं, स्टेल टेक्नॉलॉजीचं पाहिजे होतं का जे रडारवरही येणार नाही. असं जाईन ना झपकन वापस येईन तर शत्रूला माहीतही पडणार नाही आणि त्याच्या तोंडात रपारप बॉम्बचे बोकणे भरून आपल्या देशात परत आलं पाहिजे. वायूच्या वेगानं गेलं पाहिजे आणि वायूच्या वेगानं वापस आलं पाहिजे. असं लढाऊ विमान आपल्याला पाहिजे होतं. याच्यासाठी निविदा मागवल्या. तर त्या सर्व आलेल्या निविदापैकी विमान महाग झालं तर चालन. आता अमेरिकेपाशी जे फायटर जेट आहे F-22 हे 5th जनरेशनचं आहे. हे मात्र त्याच्याहीपेक्षा खतरनाक आहे. डबल जेट इंजन आहे. प्रचंड वेग आहे. याचे वैशिष्ट्य आपण लगेच पाहणारच आहे. तर आता लक्ष द्या, याची कॉन्ट्रोवर्सी कुठून सुरू झाली तर आपल्याला ज्या निविदा आल्या होत्या त्या निविदेवर भारतीय संरक्षण मंत्रालयानं विचार केला. उच्चस्तरीय कमिटीने ठरवलं का आपण फ्रान्सचं राफेल विमान खरेदी करू आणि तो करार केला भारत सरकारनं. त्याला किती खर्च लागन, का खर्च लागन, अर्थ मंत्रालयानं हे सर्व आकडेवारी पाहिली का आपल्याला खर्च येऊ किती शकते. तर 2012मध्ये भारताचे संरक्षण मंत्री होते A.K. अँटनीनी डेसॉल्ट एव्हिएशन या फ्रान्सच्या कंपनीसोबत
या फ्रान्सच्या कंपनीसोबत, लक्ष द्या बे, या फ्रान्सच्या कंपनीसोबत 126 राफेल खरेदी करण्याचा करार केला भाऊ. किती? ए भाऊ पहा रे, 126 राफेल विमानं खरेदी ठीक आहे, 126 राफेल विमानं. नरेंद्र मोदी सरकारने विमानं किती खरेदी केले? 36. किती? 36. नरेंद्र मोदी सरकारनं 36 विमानं खरेदी करण्याचा करार केला आहे. ठीक आहे, मनमोहन सिंग सरकारनं 126. करार खूप चांगला होता. ह्या पाहता का ह्या करार का म्हणते? ठीक आहे, तर 126 पैकी जे 18 विमानं, लक्ष द्या बे, 126 पैकी 18 विमानं फ्रान्स डायरेक्ट बनवून पाठवणार होती. लक्ष द्या. ठीक आहे, 126 पैकी 18 विमानं फ्रान्समध्ये बनवून भारतात पाठवत होती. तर 108 विमानं भारतात बनणार होते. भारत सरकारची स्वतःची विमान बनवायची कंपनी आहे. आपण तेजस बनवलं. का बनवलं? तेजस नावाचं विमान बनवलं. ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं बनवलं, जगातलं सर्वात हलकं विमान. तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, आपण मिग 21, मिग 29, मिग 31, मिग 30, त्याच्यानंतर सुकोई MKI 30 हे जे विमानं रशियाकडून घेतले, तर ते विमानं घेतले, पण काही विमानं डायरेक्ट बनवले आणि काही विमानं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये आपल्या समोर तयार करून घेतले. काऊन? का विमानात जर काही बिघाड झाला तर असे उभे राहत वाट पाहिजे का भारतातले शास्त्रज्ञ? ठीक आहे, ए रशिया बरोबर खाल्लं नट ठो डोंबड्या दिसून येणार तर बोलला बरोबर. ठीक आहे, ते जेट इंजन बरोबर फिट कर, असे पाहत राहील का? नाही. आपल्यासमोर विमान खोलन तर कुठं नट बोल्ट लावला आहे, कुठं बेरिंग आहे, कुठं जेट इंजिनची पाईपलाईन गेली आहे, ठीक आहे, कनेक्शन कसं आहे, सगळे आपल्या इंजिनियरच्या समोर होईल. म्हणून काही फॉल्ट झाला तर हे जे सगळी टेक्नॉलॉजी आहे आपल्या समोर विमान बनून राहिली, हे विमानं कसे बनतात, का बनतात, कुठून पार्ट आणले, का आणले, कसे फिट केले, हे भारतीय शास्त्रज्ञांना, भारतीय तंत्रज्ञ लोकांना माहीत पडते. आणि आपल्यासाठी हे एक चांगली गोष्ट आहे का आपल्याला विमान खरेदीसोबत टेक्नॉलॉजी येते. आणि रशियानं वेळोवेळी विमान तर दिले, टेक्नॉलॉजी दिले. पण फ्रान्स आता हा जो आपण नेहमीच हाच प्रयत्न केला का, ठीक आहे, विमान तर खरेदीच करता आली पाहिजे, पण टेक्नॉलॉजीत कुठंतरी कमी आहे. कोण? भारत टेक्नॉलॉजीत कमी आहे भाऊ. आपली अवकात नाही का? ठीक आहे, 70 भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाले. स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाले भाऊ. किती वर्ष झाले? 70. आपली अवकात नाही का? आपण अग्नि 1, अग्नि 5, ठीक आहे, अग्नि 2, अग्नि 3 क्षेपणास्त्र बनवले. धनुष्यची आत्ताच चाचणी केली. तर अग्नि 5 हे इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल आहे. इथून ऑस्ट्रेलिया उडू शकतो, इथून आफ्रिका खंडाचा, ठीक आहे, आफ्रिका खंडाचा पूर्व भाग उडू शकतो. ठीक आहे, ॲक्च्युली 7,500 किलोमीटर क्षमता आहे अग्नि 5ची. आपण जगाला सांगितली 5 इंटरकॉन्टिनेंटल, म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडात अणुबॉम्ब नेऊन टाकू शकतो, एवढी आपल्यापाशी क्षमता आहे. मग आपण लढाऊ विमान नाही बनवू शकत का? बनवू शकतो, पण भारत सरकार रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च करते GDPच्या फक्त 1.5%. किती टक्के? फक्त 1.5% खर्च करते. किती? आपण GDPच्या 1.5% खर्च करतो. अमेरिका आपल्या GDPच्या 11%, रशिया आपल्या GDPच्या 12%, चायना आपल्या GDPच्या R&Dवर 9% खर्च करते. आणि आपण बसतो इथं कंचे खेळत. ठीक आहे, आपण R&Dवर खर्च नाही करून राहिलो, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च केला, तर आपण लढाऊ विमान बनवू शकत नाही का? भारतीय लोकांची अवकात नाही का? भारतीय लोकांची अवकात लय आहे, लय हुशार लोक आहे भारतीय. पण मात्र आपण याच्यावर लक्षच दिलं नाही. 70 वर्ष स्वातंत्र्य होऊन झाले. ते इस्रायल नावाचं टिमुकलं एवढंसं देश आहे, नंडी पिचकली तर मरण लेखाचं इस्रायल एवढंच आहे. जगाच्या पाठीवर टिकली तरी बरी राहते, एवढंच आहे इस्रायल आहे. आज आपल्याला लढाऊ विमान विकायची अवकात आहे त्याची. ठीक आहे, कायच्या भरोशावर? टेक्नॉलॉजी आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या भरोशावर आपण बसलो कंचे खेळत. ठीक आहे, तर मग लक्ष द्या. ठीक आहे, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2012मध्ये डेसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसोबत AK अँटनी संरक्षण मंत्र्यांनी करार केला होता. 126 विमानं खरेदी करण्याचा. 18 विमानं फ्रान्समधून डायरेक्ट डेसॉल्ट कंपनी बनवून पाठवणार होती आणि 108 विमानं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतीय कंपनीत, ठीक आहे, फ्रान्सचे डेसॉल्ट कंपनीचे इंजिनियर येऊन बनवणार होते भारतीय इंजिनियरच्या समोर. तर आपल्याला माहीत पडलं असतं का हे विमान बनते कसं, कुठं, ठीक आहे, जेट इंजन जोडले आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर कॉकपिट कसं आहे, कोणत्या बटना कायसाठी होय, कशा जोडते, का जोडते, नटबोल्ट कुठं लावते, टायर कसं जोडते, अमको जोडते, सगळं पाहायला भेटलं असतं. आणि ठीक आहे, अर्ध्यापेक्षा जास्त विमान, ठीक आहे, कसं बनवायचं हे आपल्या लोकांना माहीत पडलं असतं. म्हणजे विमान तर आलं असतं, टेक्नॉलॉजी आली असती. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर, ठीक आहे, हा जो, ठीक आहे,
ठीक आहे, भारतानं फ्रान्ससोबत ठीक आहे 126 विमान घ्यायचा करार, 30 अब्ज डॉलर. किती अब्ज डॉलर? 30 अब्ज डॉलर. ठीक आहे, 30 अब्ज डॉलर. लक्ष द्या. ठीक आहे, भारतानं फ्रान्ससोबत, फ्रान्सच्या डेसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसोबत 30 अब्ज डॉलरमध्ये 126 विमानं खरेदी करण्याचा करार होता. ठीक आहे, तर याच्यामध्ये ठीक आहे तंत्रज्ञानानं लेस रडार सिस्टीम. ठीक आहे, म्हणजे अजिबात आजूबाजूच्या लक्ष द्या, आजूबाजूच्या 30 किलोमीटरच्या एरियात एखादं जरी विमान आलं तर रपकन त्या विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलटले माहीत पडान, त्याला इंटिमेशन जाईल का तुझ्या एवढ्या अंतरावर विमान तुझ्या पिछा करून राहिला, पलट लवकर, खेस सपकन. हे विमान असं आहे का डायरेक्ट असं आहे तर असं 90च्या अँगलमध्ये पलटू शकते, हे असं आहे तर डायरेक्ट असं 180मध्ये पलटू शकते. आणि हे विमान इतकं खतरनाक आहे का 360मध्ये असं जाऊन गरकन पळू शकते, इतकं खतरनाक आहे. ठीक आहे, तर याला म्हणते 5th जनरेशनचे विमानं. स्टील्थ नावाचं एक मटेरियल आहे जे रडारवरून वेव्ज येतात दुश्मनाच्या, शत्रूच्या, त्या वेव्ज बंद्या कॅप्चर करते, ॲब्सॉर्ब करते, त्या रिटर्नच जाऊ देत नाही. म्हणून स्टील्थ टेक्नॉलॉजीचे विमानं रडारवर दिसतच नाही आणि डायरेक्ट त्याच्या ठीक आहे नड्यात घुसून भकाभक बॉम्ब ओतून भगोरे भाई आपल्या देशात वापस येऊ शकते. याला म्हणते स्टेल्थ टेक्नॉलॉजी. ते स्टेल्थ टेक्नॉलॉजीनं उपयुक्त असं विमान भारतीय हवाई दलात दाखल झालं. पण मात्र हे विमान 126 विमान खरेदीचा 150 विमानाची आवश्यकता होती, 126 तर घेऊनच राहिलो होतो. त्याच्यासाठी 30 अब्ज डॉलरचा करार करणार होता. हा करार ऑफसेट करार होता. आता हे ऑफसेट करार म्हणजे काय हे समजून घ्या. कशाले ऑफसेट करार म्हणते? तर ऑफसेट कराराअंतर्गत 30 अब्ज डॉलरचा करार होता. ठीक आहे, 30 अब्ज डॉलर म्हणजे किती रुपये? तर 30 अब्ज डॉलर म्हणजे 1,80,000 करोड रुपये. ठीक आहे, स्पेक्ट्रम घोटाळा जेवढ्याचा झाला ना तेवढा. ठीक आहे, 1,80,000 कोटी रुपये. ठीक आहे, 30 अब्ज ठीक आहे युरो 30 अब्ज युरो म्हणून राहिलो मी. ठीक आहे, 30 अब्ज युरो. ठीक आहे, 30 अब्ज युरोचा करार होता. ठीक आहे, त्याची किंमत होते 1,80,000 कोटी रुपये. या 30 अब्ज युरोपैकी फ्रान्स सरकारले सांगितलं होतं का तुमच्यासोबत आम्ही हा करार करतो, पण तुम्हाला आमच्या देशात याच्यातले 5.2 अब्ज डॉलर, 5.2 अब्ज युरो ठीक आहे आमच्या देशात गुंतवणूक करावी लागेल. ठीक आहे, म्हणजे 18 विमानच बनवून दे, बाकीचे 108 आमच्यापाशी बनव, म्हणजे विमानासोबत टेक्नॉलॉजी बिन आणि 30 अब्ज डॉलरपैकी 5.2 अब्ज डॉलरची भारतात गुंतवणूक कर. ठीक आहे, गुंतवणूक कर. ठीक आहे, जबरदस्त करार होता. 150 विमानाची गरज आहे. ठीक आहे, 126 येऊन राहिले होते, म्हणजे जवळपास पोचून राहिलो होतो. आणि ठीक आहे 1,80,000 ठीक आहे 1,80,000 कोटीले जर 126 केलं तर 1,428 कोटी रुपयाचं एक विमान पडून राहिलं. त्याच्यात हे शस्त्रास्त्रानं युक्त ठीक आहे त्याले एक वेळा टाकण्याची बॉम्ब, सगळे हॅमर नावाचा बॉम्ब आहे, त्याच्यानंतर स्काल्प नावाचा बॉम्ब आहे, त्याच्यानंतर ठीक आहे मिरॅक नावाचा ठीक आहे मिटिऑर नावाचा बॉम्ब आहे. ठीक आहे, जो डायरेक्ट विमानातून विमान उडू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर स्काल्प नावाचा बॉम्ब आहे का जो वरून खालचं टार्गेट उडू शकते आणि एक तर खतरनाक आहे डोंगराळ भागात. ह्या ठीक आहे हॅमर नावाचं क्षेपणास्त्र आहे, हॅमर का जे 60 किलोमीटरच्या रेंजमधली कोणतीही सूक्ष्म वस्तू ठीक आहे अचूक टार्गेट उडू शकते. ठीक आहे, म्हणजे दहशतवादाचे ठिकाणं सब खतम करून येऊ शकते, इतकं अचूक. ठीक आहे, अचूक म्हणजे एकदा टार्गेट दिलं का खतमच, टार्गेट दिल्याशिवाय ते वापसच नाही येणार. तर त्याची ठीक आहे एके अँटिनियाने सांगितलं होतं का या विमानाची बेसिक प्राईस 746 कोटी रुपये आहे. बेसिक प्राईस काय? बेसिक प्राईस 746 कोटी रुपये आहे. ठीक आहे, 746 गुणिले 126 केले म्हणजे ज्याच्यात ठीक आहे रडार सिस्टीम इन बॉम्बिंग युक्त ते विमान येणार नाही. बेसिक गाडीचं मॉडेल येते का नाही आहे, त्याला पॉवर विंडो नाही राहत, पॉवर स्टेरिंग नाही राहत, म्हणजे जे अत्याधुनिक सोयीसुविधा पाहिजे त्या न घेता ठीक आहे ते विमान 700 कोटीच्या घरात 746 कोटीच्या घरात पडन. तर ते 93,999 कोटीचं बजेट चाललं होतं. ठीक आहे, पण मात्र एक तुम्हाला सांगून राहिलो का हे जो करार होता यानं टेक्नॉलॉजी येणार होती. आता नरेंद्र मोदी सरकारनं केलेला करार पहा, तुम्हाला सत्यानाश माहीत पडल. ठीक आहे, मार सांगते मैं खाने नहीं दूंगा. ठीक आहे, और मैं ठीक है खाने भी नहीं दूंगा और ना खाऊंगा ना खाने दूंगा. ठीक
ठीक आहे अच्छे दिन. तर पाहूनच राहिलो आपण आता पहा NDA सरकार नरेंद्र मोदी 2016मध्ये नरेंद्र मोदी सरकार ठीक आहे तेव्हा भारताचे मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री होते. त्याच्या काळात ह्या करार पूर्णत्वात आला. ठीक आहे तर करार 126 विमानावरून संख्या भाऊ केली 36. मला हे समजलं नाही 150 विमानाची गरज आहे. किती विमानाची गरज आहे? 150 विमानाची गरज आहे. तुम्ही 36 काऊन घेऊन राहिले बरं ठीक आहे. अकबरच्या सरकारनं 126चा केला ना ठीक आहे तर त्याच्यात 100 करा 26 कमी करा. तुम्ही डायरेक्ट 36वर आणली. आता पहा विषय काय ठीक आहे. NDA सरकारनं नरेंद्र मोदी सरकारनं 36 विमान खरेदी करण्याचा करार केला. त्याच्यात 28 सिंगल सीट एकच पायलट बसल सिंगल सीटचं विमान आहे. ते विमान ठीक आहे लक्ष द्या बे ते विमान 681 कोटी रुपयाचं पडन ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 703 कोटी रुपयाचं 8 विमानं ठीक आहे डबल सीटेड आहे. 28 सिंगल सीटेड आणि 28 सिंगल सीटेड आणि त्याच्यानंतर ठीक आहे 8 डबल सीटेड विमानं 28 आणि 8 36 विमानं येणार आहे. आणि हे बंद विमानं फ्रान्सवरून येणार आहे. पूर्णच्या पूर्ण एकही भारतात येणार नाही. इतकंच घोय आहे सारा ठीक आहे पूर्णच्या पूर्ण. मग सर बिघडलं तर कुठं जायचं तर का कंद माहीत आहे भारताच्या इंजिनियरले कंद समजणार आहे का त्याच्यातलं कुठचा नटबोल्ट पडला आणि काऊन बंद पडला आणि कुठं बिघाड झाला. आपल्याला का भुरका माहीत त्याच्यातलं भुरकाही माहीत नाही आपल्याला. कारण भारतात बनलं नाही टेक्नॉलॉजी आली नाही बनताना पाहिलं नाही बिघाड झाला तर कुठं होते हे माहीत नाही. ठीक आहे म्हणून मग लक्ष द्या बे ठीक आहे. या विमानाची 12 मार्च 2018 सुभाष भामरे यांनी या विमानाची बेसिक प्राईस 670 कोटी रुपये सांगितली. ठीक आहे याचा ॲव्हरेज मारला तर 700 कोटीच्या घरात येते. दोन्ही मिळून 28 सीटरना 8 सीटरचा. पण मात्र ठीक आहे नरेंद्र मोदी सरकारनं जेव्हा करार 2016 केला तेव्हा त्याची किंमत होती 7.87 अब्ज युरो. 7.87 अब्ज युरो त्याची किंमत होती 57,000 कोटी रुपये. आता ठीक आहे तवा विमान पडत होतं 57,000 कोटी रुपये होती. तवा एक विमान पडत होतं ठीक आहे तंत्रज्ञानाने युक्त 1,583 कोटी रुपये. विमानाचा करार पूर्णत्वास आले 2018 उजाडलं पूर्णत्वास आला करार आणि विमानाची किंमत झाली 8.7 अब्ज युरो. 8.7 अब्ज युरो तर 8.7 अब्ज युरो ठीक आहे 8.7 अब्ज युरो. तर तेव्हा विमानाची किंमत झाली एका विमानाची किंमत झाली 1670 कोटी रुपये एक विमान. पा घोळ मले थेच नाही समजून राहिला. सर्व तंत्रज्ञानाने बॉम्ब घेऊ. आता बॉम्ब काही डबल थोडी देणार आहे. हे भारत एक विमान घे आणि हे 3-4 ट्रक त्याचे बॉम्ब घेऊन जा याच्यावर फ्री आहे. त्याच्यावर तर धंदाच आहे बे त्या फ्रान्सचा. ठीक आहे ज्या कंपन्या लष्करी साहित्य विकते हे इमान्य बिघडलं तर सामान्य. हे इमान्य बिघडलं तर सामान्य. आणि युद्ध करायचं आहे तर बॉम्ब बी मायातपासून ने त्याच्यावर कसे बॉम्ब लागते ते आम्हीच बनवतो. ह्या धंदा आहे जगाचा समजलं का. ह्या धंदा आपल्याला निर्माण करावा लागेल भविष्यात तवा महासत्ता होऊ नाही तर दुसऱ्यापासून आणून महासत्ता नाही होणार भारत. ठीक आहे मग लक्ष द्या 1428 कोटी रुपयाचं एक विमान ठीक आहे मनमोहन सिंग सरकारच्या काळात शस्त्रास्त्राने युक्त पडत होतं. हे विमान नरेंद्र मोदी सरकारनं 1670 कोटी रुपयाले 242 कोटी रुपयापैकी 242 कोटी रुपये जास्त देऊन घेतलं. आता त्याच्यात घोळपा पैसे बी जास्त मोजले. विमान तेवढंच 200 कायले म्हणतील का 242 कोटी रुपये कवडीनं कवडी टॅक्सचा एक रुपया गोरगरीब लोकांचा जमा केला भारत सरकारच्या तिजोरीत आणि याईनं 242 कोटी रुपये जास्त दिले. आणि त्याच्यातही संसदेत किंमत नाही सांगत म्हणते आम्ही. कारण भारताच्या या किंमत सांगितल्यामुळे भारताच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण होता म्हणते. ठीक आहे किंमत सांगून धोका निर्माण होते. मला समजूनच नाही राहिलं कसा निर्माण होते धोका. एवढे धुतल्या तांदूळाचे तुम्हाला फक्त किंमत विचारली विमानात का लागू नाही हे आम्ही विचारलं नाही. मला सांगा रे म्या एखादी गाडी घेतली ठीक आहे म्या गाडी घेतली मला किंमत विचारली भाऊ कितीची गाडी घेतली का म्या म्हणलं 12 लाखाची घेतली. तर मला सांगा म्या किंमत सांगितल्यावर त्याला का कंद माहीत पडून राहील का माझ्या गाडीतलं का तिले पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे का तिले एअर बलून आहे का सर तुमच्या गाडीला विचारलं का त्यानं मला विचारलं नाही मी सांगेल कायले खड्ड्यात दसाले. मला किंमत विचारली म्या किंमत सांगितली. गाडीची किंमत सांगितल्यावर गाडी कोणत्या टेक्नॉलॉजीनं युक्त आहे हे कसं माहीत पडन देव केला आहे का त्यानं.
ठीक आहे. असं कसं माहीत पडन? काही लोकांना चिवत्या बनवायचं. माहिती अधिकार अधिनियम 2005 का म्हणते लक्ष द्या. माहिती अधिकार अधिनियम 2005 म्हणते. ठीक आहे. लोकांनी याच्यावर ITI सुद्धा टाकले, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट अंतर्गत. ठीक आहे. आम्हाला माहिती द्या. तर भारत सरकारनं उत्तर पाठवले का भारताच्या सार्वभौमत्व अखंडतेचा प्रश्न निर्माण होते. ठीक आहे. त्याच्यामुळे ही माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हणते का भारताच्या खासदार आमदाराला संसदेत जी माहिती विचारता येते ती सर्वसामान्य माणसाला, ती माहिती सर्वसामान्य माणसाला, ठीक आहे, कोणत्याही मंत्रालयाला विचारता येते, कोणत्याही सार्वजनिक विभागाला, सरकारी विभागाला विचारता येते. सर्वसामान्य माणसाले माहिती जाणून घेण्याचा अधिकार दिला आहे. हे तर सोडा, माहिती अधिकार अधिनियम म्हणते, ठीक आहे, संरक्षण विभागालाही तुम्हाला माहिती मागता येते. फक्त अशी माहिती मागता येणार नाही जे भारताची अखंडता, संप्रभुता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करेल. ठीक आहे. पण तुम्हाला जर संरक्षण साहित्य खरेदीत काही घोळ वाटत असाल तर तुम्ही ती माहिती मागू शकता असं स्पष्ट लिहिलं आहे. मग असं स्पष्ट लिहिलं असताना तुम्ही माहिती देऊन कोण नाही राहिले? तर तो खालचा क्लॉज, ठीक आहे, तो जो खालचा क्लॉज आहे भारताची अखंडता व एकता, मला सांगा पाकिस्तानला का माहीत पडणार आहे? किंमत सांगितली तो नाही भारतानं महागाचं विमान घेतलं बरं. अरे काही माहीत पडणार नाही किंमत सांगितल्यानं. ठीक आहे. निव्वळ लोकायले चिवत्या बनवलं. ठीक आहे. का घोळ आहे तुम्ही सांगायला तयार नाही आहे? तुम्ही धुतल्या तांदूळाची आहे ना, तर मग सांगा किंमत. काही खाल्ले नाही ना, कोणाला खाऊ द्यायचे नाही तर सांगा. काहून 240 कोटी रुपये कायचे जास्त दिले? 242 कोटी सांगा. का AK अँटनी, ठीक आहे, मनमोहन सिंग सरकारच्या काळात 1428 कोटी रुपयाचं विमान होतं, ते 1670 कोटी रुपयाचं विमान 242 कोटी जास्त देऊन काहून खरेदी केलं? ठीक आहे. मग त्याच्यात, ठीक आहे, ते का बरं खरेदी केलं त्याचं कारण तर लागाल. ठीक आहे. काहून एवढे पैसे दिले आणि 36च काहून खरेदी केले 126 विमानाचा? आणि तो करार असा काहून केला? असा काहून केला तुम्हाला सांगतो. बंदेच्या बंदे आम्हाला पाठवा. त्याच्यात खरा कारणीभूत आहे अन्या. कोण आहे? अन्या. पाहता तुम्ही ह्या करार जेव्हा झाला तेव्हा तुम्हाला माहिती पडलं असेल का 2 महिन्याच्या अगोदर ह्या करार पूर्णत्वास याच्या 2 महिन्याच्या अगोदर, ठीक आहे, भारताच्या वाणिज्य विभागात एक कंपनी काढायसाठी अर्ज केला होता. ठीक आहे. अर्ज केला का करार लावला आता तुमचं तुम्हाला माहीत. ठीक आहे. नवीन कंपनी, ठीक आहे, अन्यानं तयार केली, रिलायन्स एरोनॉटिक्स लिमिटेड. ठीक आहे. हिचं मुख्यालय नागपूर. कुठं? रिलायन्स एरोनॉटिक. कोणतंही कवडीचं नॉलेज नाही. ठीक आहे. अन्याले, ठीक आहे, एक विमान कधी खोलून नसन पाहिलं. 2 महिन्याच्या अगोदर कंपनी उघडली रिलायन्स एरोनॉटिक्स लिमिटेड. आणि ठीक आहे, फ्रान्सची डेसॉल्ट एव्हिएशन. पहा भाऊ, फ्रान्सची डेसॉल्ट ज्या कंपनीकडून विमानं घेतले तिच्यासोबत जॉईंट ॲडव्हेंचर केलं, जॉईंट ॲडव्हेंचर, आणि दोघांनी मिळून एक कंपनी स्थापन केली. ठीक आहे. डेसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड. याच्यात रिलायन्सचे 51% शेअर आणि डेसॉल्टचे 49% शेअर होल्ड आहे. आणि आता पहा हे 26, ठीक आहे, हे 36 विमानं जे आपण बोलावले आता, तर या विमानात हे जर विमान बिघडलं तर फ्रान्सला येईन का दुरुस्त करायला? ठीक आहे. फ्रान्सचे इंजिनियर 17व्या येईन का? इथं राहीन 10-15 पडून. ठीक आहे. तर हे विमान जर बिघडलं, काही कमी जास्त झालं, दुरुस्त करायला कुठं? हिंदुस्तान. मिग बिघडलं, मिग 21, मिग 27, मिग 30, जगवार, सुखोई बिघडले तर दुरुस्त करायला नेते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये. कारण काही विमानं त्यातले तिथं तयार झाले आहे. तिथल्या इंजिनियरले माहीत आहे बिघाड कुठं आला आहे. आपलेच इंजिनियर त्याचा, ठीक आहे, त्याचा निपटारा करू शकते. आपलेच इंजिनियर ते दुरुस्त करू शकते. हे दुरुस्त करू शकणार नाही. कारण हे कसं फिट होते, का होते आपल्याला माहीतच नाही, कुठं बिघाड येते माहीतच नाही. तर मग त्याच्यासाठी अन्यानं स्थापन केलेली कंपनी आहे. ठीक आहे. आणि हे अन्यानं रिलायन्स एरोनॉटिक्स लिमिटेड हे स्थापन केली डेसॉल्ट एव्हिएशन सोबत. आणि डेसॉल्ट, ठीक आहे, रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड 49-51% शेअरनं नागपूरले मुख्यालय राहील. विमान बिघडलं तर हे राफेल नागपूरले येईन, दुरुस्त करण. किती लाखाची वस्तू लागली रे? 25 लाखाची. लाव ना, 40 लाख लिही ना, देणारच आहे भारतीय पैसे. आपल्या का हाडावर चोट आहे? समजलं का धंदा आहे? ठीक आहे. हे खाजगी लोकांचे तोंड भरणं सुरू आहे. ठीक आहे. हे मुख्य आणलेले धार्जिनी आहे, त्याचेच तोंड भरणं चालू आहे. भारताची GDP गड्ड्यात चालली आणि त्याचे शहर वरत चालले. ठीक आहे. भारत सरकारच्या कंपन्या पुऱ्या खड्ड्यात चालल्या, विकायला काढणं चालू आहे आणि त्याचे शहर वाढत आहे. समजून नाही राहिलं काऊन वाढत आहे.
हे लक्ष द्या, इकडं प्रॉब्लेम आहे, इकडं घोय आहे. ठीक आहे. रिलायन्स एरोनॉटिक्स लिमिटेड कवडीचाही ठीक आहे एरोस्पेस क्षेत्रात कवडीचाही गंध नसलेल्या कंपनीले भारत सरकारनं ठीक आहे डेसॉल्ट एव्हिएशन सोबत जॉईंट ॲडव्हेंचर करून दुरुस्ती करण्याचे अधिकार या कंपनीला दिले. बम बवाल झाला संसदेत, तर तवा माघार घेतली. तर अजूनही माहीत नाही का माघार पूर्ण घेतली का नाही घेतली. आता जर विमान बिघडलं हे तर कुठं न्यायचं. अबे बिघडलं तिथून इंजिनियर बनवणार आहे का. मग दिल्ले तर कच नोटा मोजा लागेल ना. हे जर भारतात तयार झालं असतं, अबे हे बा 108 विमानं भारतात तयार होणार होती. ठीक आहे. बिघडलं, कुठचा नटबोल्ट पडला, का पडला, काऊन बंद झालं. ठीक आहे. तर हे भारतातल्या लोकांनाच माहीत असतं. ठीक आहे. काही फ्रान्सचे इंजिनियर बनवायचं काम नसतं पडलं. भारतीय इंजिनियरनं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या इंजिनियरनं दुरुस्त केलं असतं भाऊ. असा तमाशा आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे जे पैसे ओतून राहिलो 57,000 कोटी रुपये, याच्यातला एकही कोटी भारतात गुंतवण्याची परवानगी नाही आहे. तसा करार नाही केला, यानं ऑफसेट करार केला. याला ऑफसेट म्हणते. एवढा करार करतो, एवढे पैसे आमच्या देशात गुंतवतो. इथं काहीच नाही आहे. हे घे 57,000 कोटी, नको गुंतवू, काही नाही, 36 विमान दे फक्त. ठीक आहे. अरे भाऊ, ठीक आहे, ह्या करार पूर्णत्वास आला असता, पैसे गुंतवले असते, टेक्नॉलॉजी आली असती विमानासोबत. आता का आलं कंद फक्त विमान आलेले का शिकन भारत. का भारताला माहीत पडन फायटर जेट लष्करी ठीक आहे 5th जनरेशनचे विमानं कसे राहते हे माहीत पडलं पाहिजे ना आपल्याला. हे जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत आपण ही टेक्नॉलॉजी शिकू शकत नाही. ठीक आहे. पुस्तकं वाचून थोडी शिकणार आहे, प्रॅक्टिकल नॉलेज लागन. ठीक आहे. आणि हे विमान दुरुस्त करायचं असन तर याच्याकडे जाईन. हे असे लुचार धंदे आहे. ठीक आहे. मग हे हेल्मेट ठीक आहे काही लोकांना बरं नाही वाटणार, मी सांगून राहिलो होतं काही फेकते म्हणून. हे सगळी आकडेवारी द हिंदू इकॉनॉमिक्स टाइम्स आणि राज्यसभेत आणि लोकसभेत झालेल्या चर्चेवरून घेतलेली आकडेवारी आहे. तुम्ही गुगलवर पाहू शकता, नाही तर अजून कुठे पाहू शकता, नाही तर तेव्हाचे पेपर खोदू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे विमान आहे या विमानावर हॅमलेट माउंटेड डिस्प्ले रडार सिस्टीम आहे, जे इस्रायलची आहे. का जे आजूबाजूच्या 30-40 किलोमीटरमध्ये एखादं जरी विमान आलं तर रपकन इंटिमेशन देते का विमान आहे इतक्या किलोमीटर आहे, रपकन 90मध्ये पलट, रपकन त्याच्या उरावर हमला कर. त्याच्यानंतर स्काल्प नावाचं मिसाईल जे 300 किलोमीटर रेंजचं आहे. हे विमान एक बटन दाबली का 2500 ॲट ए टाइम फायरिंग करते. 2500 बंदुकीच्या गोळ्या रप 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 रपा 2500 फायरिंग करते. त्याच्यानंतर मिटिओर नावाचं ठीक आहे विमानाले समोरच्या शत्रूच्या विमानाले उडवायचं आहे, आपल्या समोर आहे, आपण त्याचा पिछा करून राहिलो. तर मिका एअर टू एअर मिसाईल आहे, त्यालाच म्हणते मिटिओर. आणि दुसरं आहे ठीक आहे एकदम जंगली एरियात जर कोणी लपून असन, आतंकवाद्याच्या छावण्या असन, तर हॅमर नावाचं क्षेपणास्त्र आहे, याची क्षमता आहे 60 किलोमीटर. ठीक आहे. तर हे जे आहे हे एकच वेळ आपल्याला दिन थे बॉम्ब लावून पुन्हा देणार नाही, पुन्हा विकत घ्या लागल. ठीक आहे. तर याच्यातही विकतच घ्यायलाचा प्रोग्राम होता. पण इथं टेक्नॉलॉजी आली असती, दुरुस्तीले काही लागलं इमानही घे आणि सामानही घे. ठीक आहे. हे तर आहेच बाकीच्या देशाची रणनीती याची आहे. पण टेक्नॉलॉजी आली असती आणि 5.2 अब्ज युरोची भारतात गुंतवणूक झाली असती, तेवढ्या लोकांना रोजगार प्राप्त झाला असता आणि प्रत्येक विमानासाठी 242 कोटी रुपये मोजाची जरूरत नसती. एवढ्यावरच अडून राहायला लागत होतं, एवढ्या देणीच होतं. कायले म्हणते बे 126 विमानं काही साधी गोष्ट आहे का. तर हे असं ठीक आहे काया कारभार आहे. का पाप पुण्य केलं. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा किंमत सांगायला तयार नाही, बंद लिफाफ्यात किमती दिल्या. ठीक आहे. ऑडिटमध्ये सुद्धा आकडेवारी नाही आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरलच्या ऑडिटमध्ये सुद्धा राफेलची आकडेवारी नाही. अरे द्यायला पाहिजे होती ना, आम्हाला कसं माहीत पडन. ठीक आहे किती रुपयाचं विमान आहे, आमच्या कष्टाच्या पैशाचे टॅक्सच्या पैशाचे तिजोरीतून खर्च केलेले पैसे आहे आणि पैशाचा कवडीन कवडी हिशोब पाहिजे. हिशोबचा बोलतीच बंद आहे. मग ते पंतप्रधान PM केअर फंड असो का तिकडं ठीक आहे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांसाठी वसूल केलेला पैसा असो, नाही पोचला त्याच्या घरापर्यंत. इजिप्त आता लक्ष द्या, हेच विमानं फ्रान्सनं इजिप्तच्या लष्कराला विकल्या, इजिप्त ठीक आहे एव्हिएशनला विकल्या आणि कतार देशाला विकल्या आहे. तर त्याचाच रिपोर्ट सांगते ठीक आहे डेसॉल्ट एव्हिएशनचा रिपोर्ट सांगते का इजिप्त आणि कतारले जे विमान विकलं, भाऊ इजिप्त आणि कतारले जे विमान विकलं ते 1319 कोटी रुपयात विकलं. ठीक आहे 1319 कोटी रुपयात विकलं. लक्ष द्या बे. ठीक आहे. कतार आणि इजिप्तले जे विमान विकलं तेव्हा हे सगळे आकडेवारी त्याच्यासाठी सांगून राहिलो का कतार आणि इजिप्तले जे विमान विकलं ठीक आहे राज्यसभेत सांगितलेली आकडेवारी आहे हे का कतार आणि इजिप्तले जे विमान विकलं डेसॉल्ट एव्हिएशननं त्याच्यात किंमत आहे 1319 कोटी रुपये आणि आपण विमान घेऊन राहिलो 1670 कोटी रुपये आले. ठीक आहे.
मग का म्हणायचं आहे का त्याईले ठीक आहे, त्याईले ठीक आहे फक्त इंजनच दिलं का त्याईले फक्त इमानच दिलं का, त्याईले शस्त्रगिस्त्र दिले का नाही. ठीक आहे भाऊ, एवढा किमतीत फरक आहे. इथं जर किमतीत फरक पाहिला नाही तर ह्या किमतीतला फरक ठीक आहे 343 कोटीच्या घरात आहे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा आपण 343 कोटी रुपये जास्त देऊन राहिलो जवळपास. ठीक आहे, कमी जास्त आकडा होऊ शकते तो 350 कोटीच्या घरात. ठीक आहे, जास्त किंमत आपण मोजली. ते काऊन मोजली आले माहिती, मी खूप माहिती कलेक्ट करून आणलेली आहे, पण मात्र ही सत्यता आहे. आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. ठीक आहे का, सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. ठीक आहे, तर आता ज्यांना राज्यसभेची सीट भेटली मागचे सर्वोच्च न्यायालयाचे ठीक आहे, मागचे सर्वोच्च न्यायालयाचे जो सरन्यायाधीश आहे ज्याच्यावर ठीक आहे लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते, ते आरोप झाल्याबरोबर सत्तेत साम दाम दंड भेद हे चारही शस्त्र नाही चालले, तेव्हा एक शस्त्र आहे बाई, ते वापरलं. ठीक आहे, ते वापरलं. लगेच एका लाईनीत आले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. ठीक आहे, लगेच वापरल्याबरोबर ठीक आहे राम मंदिराचा निकाल, राफेलचा निकाल दिला लगेच. राफेलमध्ये सर्व माहिती बरोबर आहे. ठीक आहे, याच्यात कोणतीही खोट नाही आहे आणि राफेल करार पूर्णत्वात जावा. ठीक आहे, रपकन राफेल करार पूर्णत्वात फटाफट निर्णय दिले BJPच्या बाजूचे. लगेच 6 महिन्यात राज्यसभेची सीट. ठीक आहे, लय आहे, एक एपिसोड त्याच्यावर बनते. ठीक आहे, तर ते आपण समोर पाहू. ठीक आहे, तर असा खतरनाक ह्या कराराची कॉन्ट्रोवर्सी आहे. अजूनही किमतीत कॉन्ट्रोवर्सी आहे. ॲक्च्युअल किंमत कोणालाच माहिती नाही. ठीक आहे, सगळे हे आकडे सांगितले आहे. ठीक आहे, पण आकडा मात्र याच्यावरच आहे, 1670 कोटीच्या वर आहे. ठीक आहे, हे मात्र 1,00,000% कारण आपण तेवढे पैसे मोजणार आहे. ठीक आहे, आणि याच्यात का घोळ झाला, कोण किती खाल्ले ज्याचं नाव त्यालेच माहीत भाऊ. ठीक आहे, तर अशी ही कॉन्ट्रोवर्सी आहे. ठीक आहे, तर ठीक आहे अशी बारीक माहिती याच्यानंतरही मी तुमच्यासाठी आणत जाईल. ठीक आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि ठीक आहे पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी अशीच आता आपण राफेलचे वैशिष्ट्य पाहत आहे. का पाहत आहे? राफेलचे वैशिष्ट्य. जे आपण राफेल घेतलं ते किती खतरनाक आहे, जे राफेल घेतलं ते किती खतरनाक आहे त्याची वैशिष्ट्य पाहू आपण. लक्ष द्या, राफेलचा ताशी वेग शत्रूवर तुटून पडू शकते इतक्या प्रचंड वेगाने. राफेलचा ताशी वेग आहे 2223 किलोमीटर एका तासात. एका तासात. ठीक आहे, जर तुम्ही लक्ष द्या, जर तुम्ही दिल्लीहून उडाले कन्याकुमारीले पोचाले तुम्हाला ठीक आहे 3.5 ते 4 तास लागते. इतर एका तासात दिल्लीहून कन्याकुमारी रापकान माहीत बी पडणार नाही. आंबा लावून चायनात घुसायचं आहे तर 15 मिनिटात 20 मिनिटात चायना. ठीक आहे, त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये घुसायचं आहे 15 मिनिटात. एवढा ताशी वेग आहे. 2223 किलोमीटर पर हवर इतका प्रचंड ताशी वेग आहे. विमानाचं वजन आहे 10,300 किलो क्षेपणास्त्रासहित आणि क्षेपणास्त्र काढून विमानाचं वेग आहे 3,700 किलोग्रॅम. वजन वाहून अण्वस्त्र वाहून नेण्याची कॅपॅसिटी आहे. क्षेपणास्त्र तर नेते म्हणजे अणुबॉम्ब नेऊ शकते आणि एखाद्याच्या उरात टाकू शकते. अण्वस्त्र वाहू विमान आहे. ठीक आहे, अण्वस्त्र वाहून नेण्याची या विमानाची कॅपॅसिटी आहे. वजन वाहून नेण्याची क्षमता आहे 24,500 किलोग्रॅमचं वजन वाहून नेऊ शकते. इतकी प्रचंड क्षमता आहे याची. त्याच्यानंतर इंधन क्षमता लक्ष द्या. ठीक आहे, कमीत कमी इंधन क्षमता 3 टाक्या. किती टाक्या? 3 टाक्या. एका टाकीची क्षमता लक्ष द्या 3 टाक्या आहे. एका टाकीची क्षमता आहे 4,700 लिटर. ठीक आहे, किती आहे? एका टाकीची क्षमता आहे 4,700 लिटर. ठीक आहे, मग अशा 3 टाक्या आहे. एकाच विमानाले 3 टाक्या आहे. किती टाक्या आहे? 3. ठीक आहे, कारण आपली गाडी नाही होय 25चा एव्हरेज. झन जेट राहते त्याले. प्रचंड वेगानं पळासाठी त्याला जेट लावले आहेत 2. ठीक आहे, 2 जेट इंजन आहे. तर 4,700 लिटर एका टाकीत. ठीक आहे, अशा 3 टाकी 16,500 लिटरच्या जवळपास पेट्रोल बसते त्याच्यात. आणि एक वेळा पेट्रोल भरल्यावर 3,700 किलोमीटर फिरून वापस येऊ शकते. किती? 3,000 इंधन क्षमता 4,700 लिटर एका टाकीची जवळपास. ठीक आहे, ठीक आहे 16,000 लिटर पेट्रोल. ठीक आहे, मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, फुल लोडेड भरल्या तर 3,700 किलोमीटर एवढ्या याच्यात 3 टाक्याच्या क्षमतेनं फिरून वापस येऊ शकते. पंखाची लांबी, त्याचे जे पंख आहे विंग्स त्याची लांबी आहे 10.90 मीटर. ठीक आहे, आणि लक्ष द्या रे
ठीक आहे. पंखाची लांबी तुम्ही रुंदी समजू शकता त्याला अशी, त्याची रुंदी पंखाची लांबी 10.90 मीटर अशी लांबी अशी विमान उभं, ठीक आहे. 15.27 मीटर उंची, विमानाची उंची, ठीक आहे. 5.34 मीटर म्हणजे जवळपास 17 फूट उंच आहे, ठीक आहे. सिंगल सीटेड आहे, डबल सीटेड सुद्धा आहे आपण जे घेतले त्याच्यात, ठीक आहे. 28 सिंगल सीटेड आणि 8 डबल सीटेड, ठीक आहे. हे विमानं 5th जनरेशनचे आहे. हे विमानं कतार, ठीक आहे, लष्कराला दिले आहे या, ठीक आहे, डेसॉल्ट एव्हिएशननं. आणि त्याच्यानंतर इजिप्तला सुद्धा दिले आहे. आणि आपण तिसरा देश आहे भारत का आता आपण हे खरेदी केले आणि भारतीय वायुदलाची प्रचंड क्षमता या विमानामुळे वाढली. तर ठीक आहे, हे त्याचे खास वैशिष्ट्य होते का प्रचंड 1.8 मॅक ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट वेगानं झन 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 करत हे विमान पळू शकते आणि अणुबॉम्बसुद्धा नेऊन टाकू शकते आणि लष्कराच्या रडारवर कुठंच येणार नाही अशी याच्यात, ठीक आहे, स्टेल्थ स्टील वापरला आहे. 5th जनरेशनचं आहे. आणि याच्यात, ठीक आहे, हे विमान भारताच्या नौदलाच्या ज्या लढाऊ नौका आहे, विमानवाहू युद्ध नौका आहे, त्याच्यावर सुद्धा उतरू शकतो आणि त्याच्यावरून सुद्धा एखाद्या देशावर मारा करू शकतो. इतकं खतरनाक लढाऊ विमान आपल्या भारतीय वायुदलात दाखल झाला आहे. जास्त टडटड केली तर चिंग चॉंग चुंगचा झिंगजॉंग झुंग करून टाकू आपण. तर ठीक आहे, याच्यासमोर मी तुम्हाला काही व्हिडिओ, ठीक आहे, राफेलचे का ते कसं 180 डिग्रीत पलटते, ते कसं, ठीक आहे, 360 डिग्रीत पलटते, ते कसं 90 डिग्रीत पलटते आणि कसा घातपात करू शकते, ठीक आहे, त्याची काही व्हिडिओज आणि फोटो दाखवतो. हे जे मी तुम्हाला दाखवत आहे हे राफेल भारतीय वायुसेनेत दाखल होताना 29 जुलै 2020 रोजी जे विमानं आपले इथे 5 विमानं दाखल झाले, हे त्याचेच मी तुम्हाला हे फोटो दाखवत आहे. हे पाचीच्या पाचीही विमानं ठीक आहे, हे पाचीच्या पाचही विमानं भारतीय वायुदलात 29 जुलै 2020 रोजी अंबालाच्या एअरबेसवर दाखल झाले. हे त्याचेच लेटेस्ट फोटो आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. त्याच्यानंतर या विमानामध्ये अशी सुविधा आहे का त्या विमानात हवेतल्या हवेतच त्याच्यात फ्युएल भरता येते. आता हे विमानं फ्रान्सवरून येताना एक वेळा त्याच्यात हवेतूनच, ठीक आहे, इंधन भरले आणि हवेतून इंधन भरल्याच्या नंतर ते विमान अल दाफरा या एअरबेसवर, युनायटेड अरब अमिरातच्या अल दाफरा या एअरबेसवर दाखल झाले. तर हे त्याचे लेटेस्ट काही व्हिडिओ आहे. हे बघा, हे 5 विमानं भारतीय वायुदलात दाखल झाली. तर याचे खास वैशिष्ट्य मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितले. आणि हे याला जे पत्रा वापरला आहे तो स्टेल्थ स्टील म्हणून येते. स्टेल्थ स्टील जे रडारवर एखादी वस्तू, ठीक आहे, एखादं विमान जर शत्रूचं आलं आपल्या सीमेत तर लगेच आपलं रडार, ठीक आहे, ॲक्टिव्ह होऊन जाते आणि लगेच रडार किती सीमेच्या आत आला हे दाखवते. पण हे विमान दुश्मनाच्या रडारवर अजिबात येत नाही. आलंय तर ते इतकं बारीक येते का ते, ठीक आहे, एखादा पक्षी होय का होय, असा मोठा पक्षी एखादा गरुडसारखा, असं बऱ्याचशा शत्रूला भ्रम होऊ शकतो किंवा कधी कधी तर येतच नाही. याच्यावरून, ठीक आहे, रडारवरून येणारे जे वेव्ज आहे त्या वेव्ज याच्यावरून वापसच जात नाही. याच्यात अशी, ठीक आहे, टेक्नॉलॉजी असते का ते रडारचे जे, ठीक आहे, वेव्ज येतात ते जसेच्या तसे ॲब्सॉर्ब करून घेतात. हे तुम्हाला आता राफेल विमानाचं प्रात्यक्षिक दाखवत आहे. डेसॉल्ट एव्हिएशन या कंपनीने घेतलेले प्रात्यक्षिक बघा, कसं डायरेक्ट 360 डिग्रीच्या अँगलमध्ये पूर्ण घड्याळीच्या काट्याच्या दिशेने, घड्याळीच्या काट्याच्या उलट्या दिशेने प्रचंड वेगाने शत्रूच्या एखाद्या लढाऊ विमानाचा, जर लढाऊ विमान शत्रूचा, ठीक आहे, राफेलचा पिछा करत असेल तर त्याला एका क्षणात चकमा देऊ शकते. इतकी प्रचंड क्षमता या विमानात आहे. ठीक आहे, हे विमान बघा व्हर्टिकल 360 डिग्रीनं येऊ शकते. त्याच्यानंतर रोटेशनल 360 डिग्रीनं सुद्धा ते प्रचंड वेगाने वळून राहिलं. ठीक आहे, त्याचबरोबर
व्हर्टिकल उभं सुद्धा 360 डिग्रीने वळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. जर शत्रूच्या विमानाने जर या राफेलचा पिछा केला तर त्याला एका क्षणात चकमा देऊ शकते. आणि याच्यात ठीक आहे, याच्यात स्काल्प नावाचं आणि त्याच्यानंतर ठीक आहे मॅटिओर नावाचं मिसाईल आहे जे शत्रूच्या विमानाला क्षणात उडू शकते. तर हे विमान भारतीय लढाऊ विमान भारतीय वायुदलात दाखल झाल्यामुळे भारतीय वायुदलाची लढाऊ क्षमता प्रचंड वाढलेली आहे. या विमानाचा ताशी वेग 2223 किलोमीटर इतका प्रचंड आहे. तर या विमानाचं वजन क्षेपणास्त्र विरहित म्हणजे याच्यात कोणतेही क्षेपणास्त्र न लावता 3700 किलोग्रॅम आहे. तर विमानाचे क्षेपणास्त्रासहित वजन 10300 किलोग्रॅम आहे. या विमानाची वजन माऊंट देण्याची क्षमता 24500 किलोग्रॅम आहे. त्याच्यानंतर या विमानात 3 टाके आहे. एका टाकीत 4700 लिटर जवळपास पेट्रोल बसते. तर तिन्ही टाक्या फुल केल्या ते हे विमान 3700 किलोमीटरचं अंतर पार करू शकते. या विमानाच्या पंखाची लांबी 10.90 मीटर आहे. तर या विमानाचे शेंड्यापासून तर ठीक आहे फायटर जेटच्या जे जेट इंजन आहे तर जेटपर्यंतची लांबी 15.27 मीटर आहे. तर या विमानाची उंची 5.34 मीटर आहे. हे विमान भारतीय वायुसेनेत दाखल झाल्यामुळे आपण आता जे गलवान खोऱ्यात परिस्थिती निर्माण झाली आहे या विमानात भारतीय सेनेत हे विमान दाखल झाल्यामुळे आपण चायनावर आपला प्रचंड दबाव वाढलेला आहे. शत्रूच्या हद्दीत जाऊन क्षणात त्यांच्या लढाऊ विमानांचा किंवा त्यांच्या लष्करी तळांचा तिला नाश करू शकेल इतकी ताकद त्याच्यात आहे. म्हणून आपण हे हरियाणाच्या अंबाला एअरबेसवर आपण हे सध्या तिथे ठेवणार आहे. म्हणून आता समोरची परिस्थिती हाताळण्यासाठी भारताने हे विमान फ्रान्सच्या डेसॉल्ट एव्हिएशन या कंपनीकडून तुरंत मागणी केली आहे आणि त्यांनी 5 विमानाचा ताफा आपल्याला पाठवलेला आहे. त्याचसोबत यात लागणारे मिसाईलसुद्धा आपल्याला पाठवली आहे. त्याचीसुद्धा माहिती आपण लगेच पाहणार आहोत. तर भारतीय वायुदलात हे विमान सामील झाल्यामुळे भारतीय नौदलाची सुद्धा क्षमता वाढलेली आहे. भारतीय नौदलाच्या लढाऊ जे युद्ध जहाज आहे त्या युद्ध जहाजावर सुद्धा हे विमान उतरवता येते आणि आपल्या ठीक आहे सामुद्रिक सीमेच्या अंतर्गत असणारे विवाद निर्माण झाल्यास आपण हे विमान लढाऊ युद्ध नौकेवर ठेवून त्याचासुद्धा इतर देशावर आपल्यासोबत कुरघोडी करणाऱ्या देशासोबत आपण त्याचा वापर करू शकतो. आता आपण याच्या मिसाईलची माहिती पाहणार आहे. आपण पहिले मिसाईल पाहणार आहे स्काल्प मिसाईल. हे एअर टू सरफेस म्हणजे हवेतून डायरेक्ट एखादा लष्करी तळ उद्ध्वस्त करायचं असेल शत्रूचं त्याच्यासाठी वापरता येते. याची क्षमता 300 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर ठीक आहे मॅटिओर मिसाईल आहे. जर आपल्यासमोर शत्रूचं विमान असेल तर हवेत ठीक आहे शत्रूचं विमान नेस्तनाभूत करू शकते एवढी ताकद या मॅटिओर मिसाईलमध्ये आहे. त्याच्यानंतर हॅमर मिसाईल आहे. दुर्गम परिस्थितीत ठीक आहे आतंकवाद्याचे स्थळ उद्ध्वस्त करायचे असेल तर अशा परिस्थितीत हॅमर नावाचं मिसाईल 150 किलोमीटर 60 किलोमीटर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.